केलेल्या वक्तव्याची बातमी पाहूयात। शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। एस एन मुश्रीफांच्या लिखाणाचा दाखला देत वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलंय। यावर बावनकुळे यांनी ट्विट करत वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधलाय। थोडी तरी लाज बाळगा असं बावनकुळे यांनी म्हटलंय। तर आपण पाहतोय शहीद हेमंत करकरे यांना जी लागलेली गोळी होती या संदर्भामध्ये आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केले, ते म्हणजे ही गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती। हे विजय वडेट्टीवार यांच्या विधानानं सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का? मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलं आहे, कदाचित वाचन तुमचं आलं की नाही मला माहित नाही, त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं, हे मी म्हटलेलं नाही। आणि विलासराव देशमुख साहेब असताना म्हणाले की कसाबाला फाशी झाली म्हणजे काही श्रेय घेण्याची गरज नाही। हे तर तालुका लेवलचा वकील गेला असता, जो बेल आउट करतो तो वकील, कारण कसाब हा अतिरेकी होता, त्याला फाशी होणंच होतं। त्यामुळे काय डिंग मारून घ्यायचा आणि स्वतःचा बळजावपणा दाखवायचा हे मी म्हणालो नाही, विलासराव देशमुख साहेब म्हणाले त्यावेळेस, म्हणजे त्याची पातळी काय ते ओळखली होती। तर विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावरती सध्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा याबाबत ट्विट केलेलं आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तान धाजवणी भूमिका घेतली आहे। शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावाई शोध वडेट्टीवार यांनी लावलाय। निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीवर जाणार, भाजपला विरोध करण्यासाठी तुम्ही 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता, थोडी तरी लाज बाळगा अशा पद्धतीचं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे यांनी